नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, आज सर्वप्रथम जो सिनेमा मी बघितला तो म्हणजे कांतारा चॅप्टर 1. त्याचा आपण रिव्ह्यू व्हिडिओ केलेला आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आता येऊया आज रिलीज झालेल्या दुसऱ्या सिनेमाकडे, ज्याचं नाव आहे सनी संस्कारी की तुलसी कुमारी. म्हणजे हा सिनेमा आता माझा बघून झालेला आहे आणि सिनेमा बघितल्यानंतर मला एक मराठी नाटकाची आणि एका मराठी सिनेमाची आठवण झाली. ते नाटक म्हणजे केदार शिंदे साहेबांनी डिरेक्ट केलेलं नाटक होतं आणि लिहिलेलं सुद्धा होतं त्यांनी. त्याच्यात बाबा होते, भरत जाधव सर होते, अंकुश चौधरी सर होते, क्रांतीजी होत्या आणि सुप्रिया पाठारेजी होत्या. त्या नाटकाचं नाव म्हणजे तू तू मी मी, आणि त्याच्यावरच त्या नाटकावर आधारित एक सिनेमा नंतर करण्यात आला, ज्याचं नाव ठेवण्यात आलं होतं माझा नवरा तुझी बायको. सो ओव्हरऑल सॉर्ट ऑफ, म्हणजे अगदी तसं नाहीये पण सॉर्ट ऑफ तशीच ही स्टोरी आहे की वरुण धवनचं प्रेम असतं सानिया बरोबर आणि जान्हवी कपूर मॅडली इन लव्ह असते रोहित सराफ बरोबर. पण या सिनेमाची सुरुवातच होते जेव्हा या दोघांचं ब्रेकअप झालेलं आहे. म्हणजे वरुणचं सानिया बरोबर ब्रेकअप झालेलं आहे आणि रोहितचं जान्हवी बरोबर ब्रेकअप झालेलं आहे. आता ते कारण काय आहेत ते सगळं जाणून घेण्यासाठी हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन बघा. आता लग्न ठरतं रोहितचं आणि सानियाचं, आणि त्यांच्या समोर त्यांना थोडं पॉझिटिव्ह करण्यासाठी, त्यांना थोडं जेलस करण्यासाठी वरुण आणि जान्हवी, आता हे दोघं खरंच एकमेकांवर प्रेम करतात की या दोघांना जरा जेलस करण्यासाठी फक्त प्रेमाचं नाटक करतात, या गोष्टी जाणून घेण्यासाठी हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन बघा. सो हे एक्स जे आहेत सानिया आणि रोहितला, यांच्यासाठी हे दोघं एकत्र आलेले आहेत की खरंच यांचं एकमेकांवर प्रेम आहे, की आता जेव्हा हे सगळे चौघं एकमेकांच्या समोर येतील तेव्हा यांना कळेल की नाही आपलं जरा हे डिसिजन चुकलं आहे, आपली जी एक्स होती की आपला जो एक्स होता तोच आपल्यासाठी योग्य पार्टनर आहे. तो या प्रश्नांची उत्तरं जवळपास तुम्हाला हा सिनेमा बघितल्यानंतर मिळतील. आता या सिनेमाचा मेन प्रॉब्लेम होतो की या सिनेमाची सुरुवातच होते या दोघांच्या ब्रेकअप पासून, म्हणजे वरुणचं ब्रेकअप आणि जान्हवीचं ब्रेकअप. त्यामुळे यांचं खरं किती एकमेकांवर प्रेम होतं त्या लव्ह स्टोरीमध्ये ऍज अ ऑडियन्स म्हणून तुम्ही इन्व्हॉल्वच होत नाही. तुम्हाला ओके झालंय का ब्रेकअप, ओके ठीक आहे, आता यांचं काय नवीन चाललंय हे सगळं बघा. सो याच्यात तुमचा तो वेळ निघून जातो. बट ओव्हरऑल ना कॉमेडी याची वर्क होते. वरुण धवनची आणि जान्हवी कपूरची ऍक्टिंग मला फर्स्ट टाइम खटकली. मे बी जबरदस्ती त्यांनी हा सिनेमा केलाय की काय मला माहिती नाही, बट मजा नाही आली दोघांची ऍक्टिंग बघायला. तसंच रोहित सराफची आणि सानियाची पण ऍक्टिंग, म्हणजे सगळे ते आपण, मी तरी लहान असताना शाळेत जसं जबरदस्ती जायचो ना, तसं जबरदस्तीने या चौघांनी हा सिनेमा केलाय की काय असा प्रश्न माझ्या मनात हा सिनेमा बघितल्यानंतर आला. फक्त त्यातल्या त्यात पॉझिटिव्ह काय असेल तर या सिनेमाची गाणी तर त्यातल्या त्यात बरी आहेत. जरा लॅविश आहे ऍज युज्युअल, जसं हिंदी सिनेमा असतो तसा, म्हणजे फ्रेम प्रत्येक तुम्हाला चकाचक वाटेल. सिनेमॅटोग्राफी पण ओके आहे. बाकी डिरेक्शन, रायटिंग, स्क्रीन प्ले, डायलॉग्स, कॉमेडी ना इमोशन आहे, काहीच नाही या सिनेमामध्ये. सो अनफॉर्च्युनेटली असं म्हणावं लागतंय की हा सिनेमा तोंडावर पडणार आहे. आणि हा सिनेमा मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगू शकतो की जरी तुम्ही विचार करत असाल की हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन बघूया, तर तो विचार लगेच कॅन्सल करून टाका. आणि त्यातल्या त्यात मला कांतारा सुद्धा एवढा आवडलेला नाहीये तो सिनेमा, बट त्यातल्या त्यात मग कांताराला तुम्ही प्रेफरन्स द्या, किंवा जर मराठी सिनेमालाच द्यायचा असेल तर वडापाव के दशावतार हा सिनेमा बघा. या काय ते सोनू संस्कारी की तुलसी कुमारी या सिनेमाला मी देईन 1.5 स्टार. तुम्ही हा सिनेमा बघितला आहे की नाही? जर बघितला असेल तर माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात की असहमत आहात ते कमेंटच्या माध्यमातून कळवा. फार हा व्हिडिओ मोठा नाही कारण काय सांगणारच नाहीये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.